राधानगरी तालुक्यातील तरसंबळे इथं राहणारे श्रीकांत कांबळे हे त्यांची विवाहित बहीण दीपाली कांबळे, भाचा अथर्व कांबळे आणि पुतणी कौशिकी कांबळे यांच्यासह बाजार आणण्यासाठी भोगावती इथं गेले होते। दुपारी बाजार करून ते दुचाकीवरून तरसंबळेकडे चालले होते। ते कौलवजवळ आले असताना समोरून चुकीच्या दिशेनं आलेल्या टेम्पोनं श्रीकांत यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत दुचाकीस्वार श्रीकांतसह त्यांची बहीण दीपाली हे दोघे जण जागीच ठार झाले, तर भाचा अथर्व आणि पुतणी कौशिकी हे गंभीर जखमी झाले। स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी CPRमध्ये आणलं, मात्र उपचारादरम्यान कौशिकीचा मृत्यू झाला, तर अथर्ववर CPRमध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान या अपघातानंतर टेम्पो चालक पसार झालाय। घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्यानं काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केलाय। भावा बहिणीच्या पवित्र नात्याचे बंध घट्ट करणारा भाऊबीजेचा सण तोंडावर असताना श्रीकांत आणि दीपाली या बहीण भावासह चिमुकल्या कौशिकीवर काळानं घाला घातल्यानं हळहळ व्यक्त होतीये।